मम्मीचे 2-3 फोन येऊन गेलात. मी बी फोन केला नाही. आतापर्यंत घर डोक्यावर घेतलं असेल तिनं. तिला फोन करायला पाहिजे. आपण कसं करणार? इथं तर काही नेटवर्कच नाही. वाघमारे, तुमचा फोन द्या 1 मिनिट. किमान पप्पांना तरी फोन करून सांगतो. सत्या, फोन डेड आहे माझा. मौर्य साहेबांनी अचानक निघाल सांगितलं ना, म्हणून चार्जिंगच नाही केला. आता काय करायचं? आता काय ऑप्शनच नाही आपल्याकडे. बसूया निवांत. सत्या, असं मोकळ्या आभाळाकडे बघून किती दिवस झाले आपल्याला. असं निवांत चांदण्याच्या प्रकाशात बसून लय दिवस झाले ना. नुसतं आपलं घर ते काम, काम ते घर. पण आज संधी मिळाली. नुसतं चंद्राकडे बघत राहिलं तरी बी किती शांत वाटतंय ना. खरं आहे तुमचं वाघमारे. आपल्या आजूबाजूला लई सुंदर गोष्टी असतात. फक्त आपल्याला त्यांची जाणीव योग्य वेळेवर होत नाही. सत्या, अशी कुठली सुंदर गोष्ट आहे रे जी तुझ्या आजूबाजूला आणि तुला जाणीव झाली नाही? हा, सांग की. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पहिलं. अहो काय झालं वंस? काय झालं म्हणून काय विचारत्या? आता ह्या टायमाला तुझी लेक कुठं आहे ही तर तुला ठेवाय का? ठेवाय का? फोन कर आत्ताच्या आत्ता तिला आणि विचार कुठं आहे ती. हे आत्ते, उगाच थैथयाट करू नकोस हा. काय झाले ते नीट सांग. हे आमरे, म्हणजे मी थैथयाट करते मी? तुझ्या दिदीच्या सासूचा फोन आला होता. ती सांगत होती की सत्यान मंजू घरात नाहीत म्हणून. कुठे गेल्या ती कुणां ठावा? त्या दोघांचे फोन बी लागना झाले. ती बंद लागते ती. काय गे सुनंदे, मंजीला बी कळाय ना गवी? हा, आता घटस्फोट जवळ आलाय ना. कोर्टाने सांगितलंय ना एकत्र राहायचं नाही, कुठे एकत्र फिरायला जायचं नाही. तरी बी बोंबलत गेले ते कुठं. आमचं सोड ग, तुम्हाला तरी सांगून जाता आलं नाही तिला? हा, अहो वंस, आम्हाला काहीच माहित नाही. आणि कुठे गेली असेल पोरग तेवढ्या राज्याला? अमरे, अगं मलाच काळजी वाटायला लागले बघ आता. बया 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 बया, कुठं गेले असेल पोलिओला लच्च्याला? आमले लय काळजी वाटते मम्माला. ए सुनंदे, ही असली नाटक का नाही माझ्या समोर करून दावायची नाही ती, कळलं ना? मला चांगलं ठावा आहे. तुम्हा दोघीसनी बी ठावा आहे. ती दोघं जण कुठं गेल्या ती फक्त तुम्ही दोघी मला सांगणार नाही. लय आतल्या गाठीच्या हायचा तुम्ही. हे आत्ते, उगाच देवानं तोंड दिलंय ना म्हणून कायच्या काय बोलू नकोस हा. हे बघ, आम्हाला जर माहित असतं ना तर आम्ही लगेच सांगितलं असतं. आणि काय ग, आम्ही काय करणार आहे लपून? आम्ही काय पाप केलंय वे न सांगायला? एका झापडीतच तुझं पाप आणि पुण्य बाहेर काढीन बघ. माझं डोसकं फिरवू नकात. सुनंदे, तुझी नाटक लय झाली बर का. आता फोन लाव चड्डीशी तिला आणि विचार कुठं आहे ती.
झोपताय काय इथं माझी झोप उडाली अगं स्विच ऑफ येतोय फोन तिचा. म्हणलं का नाही असं कसं काय स्विच ऑफ ठेवलं गं फोन? अमरे अगं मला लई काळजी वाटते अगं. आई तू नको काळजी करू. मला काय वाटतंय तिच्या फोनचं चार्जिंग संपलं असेल. मी एक काम करते, दाजींना फोन करून बघते. दे इकडे. नाही लागत ग, आउट ऑफ नेटवर्क कव्हरेज एरिया येते. कुठे गेले असतील का एवढ्या रात्रीचे? बया 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 म्हणजे झालं गेली तोंड काळा कराय गेलीत का दोघांचं बी फोन बंद लागते ती. म्हणजे ही दोघं बी एकत्र आहे ती. त्या मंजी बरोबर सत्या बी हाय. अगं हा, सत्यताजी असतील की दीदी सोबत. मग काहीच काळजी करायची गरज नाही. सत्या दादा तिच्या सोबत आहे. काय बी झालं तरी तो तिचा नवरा आहे. तो तिची बरोबर काळजी घेईल. मामी यू डोंट वरी, यू गो टू स्लीप, वी गो टू स्लीप. तू इथं स्लीप, यू कॅरी ऑन. ए बरं आत्ते, आता काय काळजी करायची गरज नाही. सत्यताजी आहेत तिच्या बरोबर. आम्ही झोपतो आणि तू पण जा झोपायला. आणि हे बघ, तुझं तुझ्या भाचीवर लय प्रेम आहे आणि तुला तिची किती काळजी आहे ते आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे तुला जी काही काळजी करायची आहे ना ती तुझ्या खोलीत जाऊन कर. आम्हाला झोपू दे. गुड नाईट. गुड नाईट, गुड नाईट. झोप. धावते आता येत कला कसं काय ते. मला झोपा सुटते ती. हा इथं माझं टेन्शन डुसकं फुटाय आलंय. म्हणजे एवढं हलक्यात घेऊ नकस मला. नाही तुला कायमच त्या घरात इकडं आणलं का नाही तर नावाची रत्ना काटे नाही मी. असा काट्यानं काटा काढती का नाही तुझा तू बघच. सत्या, तुला भूक नाही लागली? माझी तर तान भूकच हरवल्या. हा काय? म्हणजे मला नाही लागली भूक असं म्हणायचं होतं. मला तर लई भूक लागली. आता काय खायला मिळेल का इथं? तुम्हाला नॉनव्हेज चालतं का? का नाही, एखादा बेडूक भेटला असतं तर त्यालाच भाजला असतं. शी, काय बी काय बोलतोस रे? आधीच भुकेने तर काय गत झाले बघ. त्यात असलं काहीतरी बोलतोस. मला भूक लागली ना, माझं डोकं लय फिरतंय. वाघमारे तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. मी बघतो काय तर. काय करू? सत्या अरे कुठं चाललायस? थांबा. अरे पण इथं काय मिळणार? वाघमारे तुम्ही 5 मिनिटं इथे थांबा, मी लगेच येतो. अजिबात घाबरू नका, लगेच येतो मी. अरे पण कुठं चाललायस सांग तरी. सत्या, सत्या. सत्या, अरे ये की लवकर. सत्या, कंच मिळाल्यात.
थांबा मी तुम्हाला भाजून देतो लगेच. हे घ्या खावा. सत्या एकच नंबर भाजलेस बघ कणीस. एकच घास खाल्ल्यावर एवढं भारी वाटलंय ना मला. धर तू बी खा घे. वाघमारे हे घ्या खावा तुम्ही. अयो अगदी देवासारखं धावून आलास बघ. तू जो कोण प्राणी असशील ना लय भारी आहेस बघ. सत्या योच मोका आहे. निसर्ग पण तुझी साथ देतोय. हीच ती वेळ आहे वाघमाऱ्यांना प्रपोज करायची. आपल्या मनातलं सगळं वाघमाऱ्यांना सांगून टाकायचे. सॉरी. थँक्यू. तू का थँक्यू म्हणतोस? अहो तुम्ही ते न घाबरता स्वतःला सावरलं ना त्यासाठी थँक्यू म्हणलं. अच्छा. वाघमाऱ्यांना कसं प्रपोज करू? एक काम करतो, असं गाणं लावतो रोमॅन्टिक आणि मग बोलतो. नाही नको. त्यापेक्षा ती त्या दिवशीची कविता ऐकवतो. पण आता तर नीट ऐकवायला पाहिजे. त्या दिवशी लईच गंडली होती. काय करू काय सुचना. पिक्चर मध्ये दाखवतात ते लई सोपं वाटतं पण खऱ्या आयुष्यात लई अवघड आहे प्रपोज करणं. पण करायला तर पाहिजेच ना.
डोळ्यात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग पाहिलं, स्वप्नामधून तू जातीया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती साहू ग, साता जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग, मन तुझ्या माग धावा भटालाया तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं, तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला या याड लागलं, जीवाला या याड लागलं. हो रात राणीच्या बहरावानी दाट गंध तुझा, नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा, हो रात राणीच्या बहरावानी दाट गंध तुझा, नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा, रूप तुझं भरजरी दाटलं याउरी, नभी जसं दाटलं या टिपूर चांदन, तुझा गचकोर मी चांद बिलोर तू, आभाळ हे सार तुला दिलं आंदन, तुझ्या माग धावा भटालाया तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं, तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला या याड लागलं, जीवाला या याड लागलं. अरे काय विचारते मी, असा मध्येच हँग का झालास? कुठं हरवलंयस? उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघितलं एक. कसलं स्वप्न? तुमच्या आणि माझ्या संसाराचं स्वप्न. वाघमारे, तुमच्या नजरेच्या बेड्यांनी अटक केली मला, आणि अटक करून मला तुमच्या हृदयाच्या जेलमध्ये कायमच टाकणार असाल ना, तर करा तसं. मी नाही मागणार बेल, नाही मागणार जामीन. तुम्ही फक्त एकदा हो म्हणा वाघमारे. आयुष्यभर तुमच्या प्रेमाच्या कैदेत राहायला तयार आहे हो सध्या. सत्या, तुझ्याशी बोलते मी. काय झालं तुला? बोला की वाघमारे. असा मध्येच कुठं हरवतोस रे? एक तर मला लय झोप येते आणि भीती बी वाटते. अहो मी असताना भीती कशाची? तुम्ही एक काम करा, थांबा, मी तुमची झोपाची सोय करून देतो. अहो काय झालं वाघमारे? घाबरली की? मी आहे, थांबा. उठा तुम्ही जरा. सत्या, काय करतोय हे?
अहो यात तुम्हाला टोचणार बी नाही आणि मऊ बी लागल. झोपा आता इथं निवांत. पण सत्या इथं जनावर असतील, प्राणी असतील, मला नाही यायची झोप. हो वाघमारे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आहे की इथं, मी बघतो कुठलं जनावर येतोय ते. तुम्ही निवांत झोपा. या इकडे झोपा तुम्ही. जोपर्यंत वाघमाऱ्यांच्या मनात माझ्याबद्दल काय ते कळत नाही, तोपर्यंत माझा काय हक्क नाही वाघमाऱ्यांवर.